मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आज आपण अवकाळी पावसाने गारपीट तसेच इतर काही कारणास्तव पिकांच्या नुकसानीची नोंद ऑनलाईन कशी करायची, आपल्या मोबाईलमधून स्वतः आपण आपल्या शेतात जाऊन कशी करायची याविषयीचा हा व्हिडिओ बघणार आहोत। मित्रांनो, दरवर्षी या न त्या कारणानं शेतकऱ्याचं नुकसान होत असतं आणि अत्यंत अल्प प्रमाणात नुकसान भरपाई आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते। नुकसान भरपूर होतं आणि भरपाई फार थोड्या कमी प्रमाणात मिळते। त्यासाठी आपल्याला आपल्या पिकाचा विमा दरवर्षी काढणं गरजेचं आहे। विमा काढल्यानंतरच आपण आपल्या पिकाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करू शकतो। मित्रांनो, पिकाच्या नुकसानीची नोंद करत असताना आपल्याकडे त्या विमा काढलेल्या पिकांच्या पॉलिसीचा नंबर असणं गरजेचं आहे। तो नंबर घेऊन आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन त्याची नोंद करू शकतो। सर्वप्रथम आपण मोबाईलमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना हे ॲप डाउनलोड करायचं आहे। ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर कंटिन्यू विदाउट लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून क्रॉप लॉस तसेच क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणजे तक्रार या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे। ज्या मोबाईलमधून आपण करणार आहोत तोच मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे। मोबाईल टाकल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी OTP प्राप्त होतो। तो OTP भरून आपल्यासमोर नवीन स्क्रीन अशा प्रकारची दिसते। सीझनमध्ये खरीप किंवा रब्बी निवडायचा आहे, वर्ष निवडायचं आहे आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना हे ऑप्शन निवडून आपल्याला राज्याची निवड करायची आहे। ज्या ठिकाणाहून आपण आपली पॉलिसी काढली ते ठिकाण निवडायचं आहे CSची आणि आपल्याकडे पॉलिसी नंबर असतो, त्यामुळे आपण या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ज्या पिकाचा आपल्याला नुकसानीची नोंद करायची आहे ते पॉलिसीचा नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याकडे एक गट असतो आणि अनेक पिकं त्यामध्ये असतात आणि आपल्याला ज्या पिकाची नोंद करायची आहे त्याच पिकावर आपण क्लिक करायचं आहे। टप्प्याटप्प्यानं आपल्याला हे सर्व पिकाची नोंद करता येईल, एकदाच नोंद करता येणार नाही, ही आपण गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे। ज्या कारणामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते कारणाची नोंद या ठिकाणी करायची आहे। तर या ठिकाणी आपण एक्सेस रेनफॉल या ठिकाणी हे कारण दाखवलं आहे। कधी वादळी पाऊस असतो, कधी गारपीट असते, तर ती आपण त्यानुसार सिलेक्ट करायची। त्यानंतर आपल्याला त्या तारखेची नोंद करायची, ज्या तारखे नुकसान झालं तर शक्यतो तारीख ही कॅलेंडरमधूनच टाकावी आहे। त्यानंतर कोणत्या स्थितीत आपलं पीक होतं ती आपल्याला नोंद करायची आहे, स्टँडिंग क्रॉप। त्यानंतर नुकसानीची पर्सेंटेज या ठिकाणी टाकायचं आहे आणि फोटो घ्यायचा आहे। फोटो घेतल्यानंतर खाली एक व्हिडिओचं ऑप्शनसुद्धा आहे। व्हिडिओचं ऑप्शन आपल्याला ऑप्शनल आहे, तर व्हिडिओ आपण टाकायचा किंवा नाही टाकायचं ते एवढं कंपल्सरी नाही। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। फोटो अपडेट झाल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॉक्युमेंट ID मिळतो आणि क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येतो आणि हा मेसेज आपल्याला जतन करून ठेवायचा आहे। बंधूंनो, आता या ठिकाणी आपण एका गटातील एका पिकाचा नुकसानीची नोंद केलेली आहे। आता आपण परत बॅक जाऊन अशा प्रकारे आपल्या घरातील सदस्यांची प्रत्येकाचा गट निवडून प्रत्येकाचं पीक निवडून आपण अशा प्रकारे नोंद पिकाची तक्रार आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माहितीसाठी व्हिडिओ दुसऱ्यांसोबत शेअर करा। धन्यवाद।